Hi students, today we are going to learn a new topic of grammar, kinds of sentence. Students, until now we studied change the voice and you have got the clear idea about change the voice. Let's see kinds of sentence. Students, do you know how the sentence is formed correctly? See here. अ सेंटेन्स हॅज फॉलोइंग जर्नी म्हणजे एक वाक्य कशा प्रकारे तयार होतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का? बघा या ठिकाणी कशा प्रकारे वाक्य तयार होतं. सगळ्यात आधी लेटर्स किंवा अल्फाबेट्स ज्याला आपण म्हणतो. किती अल्फाबेट्स आहेत इंग्लिशमध्ये तुम्हाला माहिती आहे 26 अल्फाबेट्स आहेत ABCD पूर्ण झेडपर्यंत. तिथून सुरुवात होते मग त्याचं एक सिलॅबल्स तयार होतो. सिलॅबस नाही आहे सिलॅबल म्हणजे एक शब्दाच्या आधी शब्दाचा एक भाग तयार होतो आणि मग पुढे काय तयार होतं सिलॅबल्स मिळून वर्ड्स काय तयार होतं वर्ड तयार होतो विद्यार्थी मित्रांनो आणि वर्ड मिळून पुढे फ्रेज तयार होते. फ्रेजेस त्याला आपण म्हणतो. फ्रेज म्हणजे काय त्याला वाक्यांश म्हणतात म्हणजे वाक्याचा एक भाग. असे शब्द मिळून वाक्याचा भाग तयार होतो त्याला फ्रेज म्हणतात. आणि नंतर पुढे फ्रेज मिळून क्लॉजेस तयार होतात. काय होतात क्लॉज म्हणजे उपवाक्य म्हणजे पूर्ण वाक्य नाही उपवाक्य त्याला आपण म्हणू म्हणजे पूर्ण वाक्य नाही. असे फ्रेजेस मिळून उपवाक्य तयार होतं आणि ते क्लॉजेस मिळून एक तयार होतं सेंटेन्स. म्हणजे अशा प्रकारे सेंटेन्स बघा विद्यार्थी मित्रांनो कशा प्रकारे तयार होतो. कोणते भाग त्याच्यात सामावलेले असतात आणि सेंटेन्स मिळून पॅरेग्राफ तयार होतो आणि पॅरेग्राफ मिळून एक मोठं टेक्स्ट तयार होतो. अशा प्रकारे वाक्य तयार होतं विद्यार्थी मित्रांनो. वाक्यापासून पुढे आपल्याला सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात. मग पुढे बघा काय होतं लेटर्स अँड अल्फाबेट्स जर आपण बघितले तर किती लेटर्स अँड अल्फाबेट्स आहेत आपल्या इंग्लिशमध्ये. देर आर 26 अल्फाबेट्स इन इंग्लिश अँड 44 साऊंड्सचा भाग आहे तो मी तुम्हाला सविस्तर नंतर आपण अभ्यास होते. पण 26 लेटर्स तुम्ही अल्फाबेट्स लक्षात ठेवायचे. त्याच्यात ABCD पासून तर XYZ पर्यंत ते आहेत हे आपल्याला माहिती आहे. सिलॅबल काय म्हणतात सिलॅबलला लेटर्स मिळून म्हणजे अल्फाबेट्स मिळून सिलॅबल तयार होतं. इट इज अ ग्रुप ऑफ अल्फाबेट्स टू फॉर्म मिनिंगफुल वर्ड म्हणजे अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी वेगवेगळे अल्फाबेट्स म्हणजे ABCD पासून झेडपर्यंतचे अल्फाबेट्स त्याच्यामधून कोणतेही अल्फाबेट्स घेऊन जो मिनिंगफुल शब्द तयार करण्यासाठी वापरले जातात असे अल्फाबेट्स त्याला सिलॅबल म्हणतात. म्हणजे बघा या ठिकाणी एक्झाम्पल दिलेलं आहे DOCTOR. मग या ठिकाणी 2 सिलॅबल आहेत या वर्डमध्ये. डॉक्टर हा शब्द तयार होतो त्या ठिकाणी. मग त्या ठिकाणी अल्फाबेट्स आलेले आहेत. DOC हे 3 आहेत आणि TOR डॉक्टर म्हणजे मिनिंगफुल वर्ड त्या ठिकाणी असे तयार केले जातात सिलॅबल्सने. ओके देर आर 2 सिलॅबल्स इन दिस वर्ड डॉग सेकंड इज टर डॉक्टर. नंतर पुढे बघा वर्ड. इट इज अ ग्रुप ऑफ 2 or more syllables or arrangement of alphabets into meaningful way म्हणजे अर्थपूर्ण आणि सिस्टमॅटिक पद्धतीने अल्फाबेट्सची रचना ज्या ठिकाणी केली असते किंवा 2 पेक्षा जास्त सिलॅबल्स ज्या ठिकाणी असतात त्याला शब्द म्हणतात. उदाहरणार्थ आता वरतीच आपण सिलॅबल्सचं बघितलं त्याच्याने शब्द तयार झालेला आहे डॉक्टर. तसं या ठिकाणी डॉक्टर हा मिनिंगफुल वर्ड आहे. सिस्टर हा मिनिंगफुल वर्ड तयार झालेला आहे. बॉय गर्ल बुक अशा प्रकारे अरेंजमेंट्स ऑफ अल्फाबेट्स आहे इंटू मिनिंगफुल वे. अशा प्रकारे शब्द तयार होतो विद्यार्थ्यांनो. त्याच्यानंतर फ्रेज म्हणजे मी तुम्हाला सांगितलं विविध शब्दांनी जे वाक्यांश बनतं वाक्याचा भाग बनतो त्याला फ्रेज म्हणतात. म्हणजे या ठिकाणी बघा इट इज अ ग्रुप ऑफ वर्ड दॅट हॅज इनकम्प्लीट मिनिंग. बघा ह्याला ग्रुप ऑफ वर्ड म्हणजे शब्दांचा एक समूह आहे परंतु त्याला पूर्ण अर्थ नाही. इनकम्प्लीट मिनिंग अपूर्ण अर्थ असतो. म्हणजे कसा अपूर्ण अर्थ बघा आता एक्झाम्पल अ फार्मर इज सिटिंग अंडर अ ट्री म्हणजे इन दिस सेंटेन्स
अंडर अ ट्री इज अ फ्रेज, इट हॅज मिनिंग बट इट इज नॉट कम्प्लीट. म्हणजे बघा, अंडर अ ट्री, फक्त अंडर अ ट्री म्हटलं, इन द बेडरूम, इन द किचन, अशा प्रकारे शब्दांचा वापर केला. इन द बेडरूम, इन द किचन, ऑन द टेबल, अंडर अ ट्री. ह्याचा काय अर्थ? ही फ्रेज आहे, वाक्याचा एक भाग आहे, परंतु तो कंप्लीट नाही, त्याला पूर्ण मिनिंग नाही, फक्त अपूर्ण मिनिंग आहे. म्हणून अशा भागाला काय म्हणतात वाक्यात? या ठिकाणी अ फार्मर इज सिटिंग अंडर अ ट्री. आता या ठिकाणी अ फार्मर इज सिटिंग हा शब्द काढून घेतला, हे वाक्यातून हे शब्द काढून घेतले आणि फक्त अंडर अ ट्री राहू दिला, तर त्याला पूर्ण मिनिंग असेल का? नाही. म्हणून अंडर अ ट्री हा भाग काय झाला मग? फ्रेज. आणि तो फ्रेज हे वाक्यात वापरलं जातं, वाक्याचा एक भाग झाला. आता हे सगळे फ्रेजेस मिळून काय तयार होतं विद्यार्थी मित्रांनो? क्लॉज. क्लॉज म्हणजे त्याला म्हणतात उपवाक्य. म्हणजे त्या ठिकाणी इट इज अ ग्रुप ऑफ 2 or more फ्रेजेस, म्हणजे 2 किंवा 2पेक्षा जास्त वाक्यांश म्हणजे फ्रेजेस ज्या ठिकाणी असतात आणि त्यांना पूर्ण मिनिंग असतं, त्याला पूर्ण मिनिंग असतं वाक्यात, त्याला काय म्हणतात? क्लॉज असं म्हणतात. आय सॉ अ स्नेक व्हाईल आय वॉज ड्रायविंग अ कार. या ठिकाणी वाक्यात बघा, अंडरलाईन केलेला भाग हा क्लॉज आहे. इन दिस सेंटेन्स आय सॉ अ स्नेक इज अ क्लॉज दॅट हॅज कम्प्लीट मिनिंग. आय सॉ अ स्नेक, मी स्नेक पाहिला, मी साप पाहिला, याला पूर्ण मिनिंग आहे. व्हाईल आय वॉज ड्रायविंग अ कार, फक्त व्हाईल आय वॉज ड्रायविंग अ कार याला पूर्ण मिनिंग नाही, म्हणून याला क्लॉज म्हणणार विद्यार्थी मित्रांनो. आय सॉ अ स्नेक याला मेन क्लॉज म्हणणार. व्हाईल आय वॉज ड्रायविंग अ कार याला सबऑर्डिनेट क्लॉज त्या ठिकाणी म्हणावं लागेल. नंतर बघा सेंटेन्स. आता विविध क्लॉजेस मिळून सेंटेन्स तयार होतो विद्यार्थी मित्रांनो ना. इट इज अ ग्रुप ऑफ 2 or more क्लॉजेस और इट इज अ सिस्टमॅटिक अरेंजमेंट्स ऑफ वर्ड्स इज कॉल्ड सेंटेन्स ना. पद्धतशीर अशी शब्दांची मांडणी म्हणजे वाक्य, किंवा 2 किंवा 2पेक्षा जास्त क्लॉजेस ज्याच्यात असतात त्याला वाक्य असे म्हणतात. एक्झाम्पल बघा, वरचंच उदाहरण दिलेलं आहे क्लॉजमधलं. आय सॉ अ स्नेक, मेन क्लॉज म्हणजे मुख्य क्लॉज. आता आय सॉ अ स्नेक एवढंही वाक्य दिलं तर हे वाक्य तयार होतं, याला मेन क्लॉज म्हणतात, म्हणजे मुख्य वाक्य की ज्या ठिकाणी पूर्ण अर्थ आहे. व्हाईल आय वॉज ड्रायविंग अ कार याला सबऑर्डिनेट क्लॉज म्हणणार, कारण की फक्त सबऑर्डिनेट क्लॉज वापरला त्यालाही पूर्ण अर्थ बसत नाही. व्हाईल आय वॉज ड्रायविंग कार म्हणजे मी गाडी चालत होतो तेव्हा. काय झालं तेव्हा? आय सॉ अ स्नेक म्हणजे त्याला मेन क्लॉजची गरज आहे वाक्य पूर्ण करायला, म्हणून सबऑर्डिनेट क्लॉज आणि मेन क्लॉज या दोघी वाक्यात वापरले जातात आणि त्याला वाक्य म्हणतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो वाक्य तयार होतं. हे तुम्ही याची माहिती आता घेतली. आता बघूया आपण काइंड्स ऑफ सेंटेन्स ॲज पर द मिनिंग, म्हणजे अर्थानुसार, अर्थ कसा असतो वाक्याचा त्याच्यानुसार आपण वाक्याचे प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह त्याला म्हणतात. डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह म्हणजे विधानात्मक वाक्य, की जे वाक्यात विधान दर्शविलेलं आहे त्याला विधानात्मक वाक्य म्हणतात. दुसरं वाक्य आहे इंटरॉगेटिव्ह, म्हणजे काय? प्रश्नार्थिक वाक्य, म्हणजे ज्या वाक्यातून प्रश्न आपल्याला कळतो त्याला प्रश्नार्थक वाक्य असे म्हणतात. तिसरं आहे मिनिंगनुसार इम्परेटिव्ह, म्हणजे आज्ञार्थी, म्हणजे ज्या वाक्यात आज्ञा किंवा हुकूम, आदेश, काहीतरी विनंती दर्शवलेली असेल अशा वाक्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य म्हणतात. आणि चौथा आहे एक्सक्लेमेटरी, म्हणजे काय? उद्गारवाचक वाक्य, ज्या वाक्यात उद्गार निघालेले आहेत अशा प्रकारे त्या वाक्याला उद्गारवाचक वाक्य असे म्हणतात. अशा प्रकारे 4 वाक्याचे प्रकार आहेत काइंड्स ऑफ सेंटेन्स ॲज पर द मिनिंग, वाक्याच्या अर्थानुसार. ओके, मग बघूया आता आपण डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय आहे, असर्टिव्ह सेंटेन्स विधानार्थी वाक्य काय आहे ते आपण बघूया.
इट इज अ स्टेटमेंट दॅट इज अफॉर्मेटिव्ह मीन्स पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स काय असतं विद्यार्थी मित्रांनो, त्याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स पण म्हणतात. काय असतं नेमकं की एक प्रकारचं ते विधान असतं. ते विधान होकारार्थीही असू शकतं किंवा नकारार्थीही असू शकतं. खाली उदाहरण बघा, गोपाल रीड्स अ स्टोरी बुक. म्हणजे गोपाल एक गोष्टींचं पुस्तक वाचतो तो अफर्मेटिव्ह. बघा याच्यातही डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्हमध्ये पण दोन प्रकार पडतात बरं का. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. अफर्मेटिव्हला पॉझिटिव्ह पण आपण म्हणतो. गोपाल रीड्स अ स्टोरी बुक, गोपाल स्टोरी बुक वाचतो. आणि नकारार्थी कसे विधान असतात, कपिल डज नॉट ईट ॲन ऑरेंज, कपिल संत्री खात नाही. म्हणजे या ठिकाणी नॉट हा शब्द टाकलेला आहे म्हणून ते वाक्य नकारार्थी झालं. हे दोघी विधान झाले विद्यार्थी मित्रांनो. एक होकारार्थी विधान आहे आणि नॉट टाकलेला विधान जे आहे ते नकारार्थी आहे. याला डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स असे म्हणतात. बघा आता पुढचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कशाला म्हणतात. इट इज अ क्वेश्चन टाईप सेंटेन्स. क्वेश्चन टाईप सेंटेन्स टू आस्क ऑर इन्क्वायर समथिंग. म्हणजे एक विधान जे प्रश्नासारखं दिसतं, प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला बोध होतो वाक्यात आणि त्याच्यातून काहीतरी माहिती विचारलेली असते, काहीतरी चौकशी केलेली असते, अशा वाक्याला प्रश्नार्थक वाक्य म्हणजे इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतात. खालील उदाहरण बघा, डू यू लाईक ॲन ऑरेंज, तुला संत्री आवडतं का. प्रश्नाचं उत्तर कसं असेल, यस किंवा नो. म्हणजे याला येस नो टाईप आन्सर क्वेश्चन असं म्हणतात. अशा प्रकारचे क्वेश्चन्सला येस नो टाईप क्वेश्चन असे म्हणतात. काय म्हणतात, येस नो टाईप. म्हणजे प्रश्नाचं उत्तर येस किंवा नोमध्ये असतं. आणि खालचं वाक्य बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं आहे, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय. अशा प्रकारे आपण एखाद्या शब्दात वाक्यात उत्तर देतो, त्याला WH क्वेश्चन असे म्हणतात. लक्षात आलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी सुद्धा इंटरोगेटिव्हचे दोन म्हणजे प्रश्नार्थी वाक्याचे दोन प्रकार पडतात. येस नो टाईप क्वेश्चन, त्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणतो. आणि WH क्वेश्चन की जो WH वर्डने सुरू होतो, की ज्याच्यातून आपल्याला ज्या प्रश्नाचं उत्तर एका वाक्यात किंवा एका शब्दात द्यावं लागतं. अशा प्रकारे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स पण असतात विद्यार्थी मित्रांनो. नंतर इम्परेटिव्ह सेंटेन्स, तिसरा प्रकार आज्ञार्थी वाक्य. याच्यात इट इज अ सेंटेन्स इन विच अ ऑर्डर, कमांड, रिक्वेस्ट, ॲपॉलॉजी, ॲडवाईस, सजेशन, वॉर्निंग, प्रोहिबिशन, इन्स्ट्रक्शन एटसेट्रा आर यूज्ड. म्हणजे आज्ञार्थी वाक्य की ज्याच्यातून आपल्याला ऑर्डर किंवा कमांड, ऑर्डर म्हणजे आदेश, हुकूम, कमांड दिलेली असेल कधी, रिक्वेस्ट म्हणजे विनंती केलेली असते, ॲपॉलॉजी पुन्हा त्या ठिकाणी क्षमा मागणे, ॲडवाईस सल्ला देणे, सजेशन सूचित करणे, काहीतरी सूचना देणे, इन्स्ट्रक्शन्स देणे, वॉर्निंग देणे ना, प्रोहिबिशन काही करायला मनाई करणे. अशा प्रकारे ज्या ठिकाणी वाक्यात आपल्याला बोध होतो त्यावेळेस त्याला इम्परेटिव्ह सेंटेन्स आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, स्टँड अप, सिट डाऊन. या ठिकाणी ऑर्डर पण आहे एक प्रकारे, कमांड पण आहे. या ठिकाणी रचना कशी आहे वाक्याची, वर्ब वन क्रियापदाचं पहिलं रूप वापरलं जातं आणि वाक्याच्या सुरुवातीलाच आज्ञार्थी वाक्य जर ओळखायचं असेल विद्यार्थी मित्रांनो, तर वाक्याच्या सुरुवात ही क्रियापदाने सुरू होते आणि त्याच्यानंतर प्रेपोजिशन या ठिकाणी वाक्यात वापरले. बघा, स्टँड अप, सिट डाऊन. नंतर पुढचं वाक्य बघा, गिव्ह मी युअर बुक प्लीज, रिक्वेस्ट. आता बघा, गिव्ह हा वर्ब वन आहे. मी सांगितलं तुम्हाला आज्ञार्थी वाक्याची सुरुवात ही क्रियापदाने होते. नंतर त्या वाक्यात पुढचा भाग आहे, गिव्ह मी प्रोनाऊन अँड युअर बुक, प्रोनाऊन नाऊन. अशा प्रकारे त्या ठिकाणी वाक्याची रचना आहे. पार्डन मी सर, ॲपॉलॉजी. पार्डन म्हणजे माफ करणे, क्षमा करा, माफ करा मला. अशा प्रकारे या ठिकाणी वाक्याची सुरुवात इम्परेटिव्हमध्ये क्रियापदाने होते. एवढं लक्षात ठेवायचं. इतर वाक्य तुम्हाला बघितले विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नार्थी वाक्य प्रश्नार्थी शब्दाने सुरुवात झालं आणि
डिक्लेरेटिव्ह किंवा ॲसर्टिव्ह सेंटेन्स हे सब्जेक्टने सुरू झालं, कर्त्याने सुरू झालं. म्हणजे प्रत्येक वाक्याची काहीतरी वेगळेपण आहे, स्पेशालिटी आहे, तेवढं तुम्ही एक मात्र लक्षात ठेवायचं. मग इम्परेटिव्ह सेंटेन्स हे क्रियापदाने सुरू होतं. आता बघा पुढचं वाक्य, डोंट गो ऑन दॅट वे अगेन. आता डोंट हा शब्द नकारार्थी आहे, परंतु त्याच्यानंतर गो आलेला आहे, म्हणजे हे पण सुद्धा आज्ञार्थी नकारार्थी वाक्य आहे. स्टे ॲट होम, स्टे सेफ. सजेशन, बघा या वाक्यातून सजेशन आपल्याला दिसतंय. वरचं वाक्य डोंट गो ऑन दॅट वे अगेन म्हणजे त्या मार्गाला पुन्हा जाऊ नकोस. ॲडवाईस, सल्ला देतो आहे मी तुला. बघा स्टे ॲट होम, स्टे सेफ, सजेशन्स आहेत. बघा डोंट टच मी, वॉर्निंग आहे. बघा वॉर्निंग या ठिकाणी आहे. टेक द पिल आफ्टर द मील, इन्स्ट्रक्शन्स आहेत. बघा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. पुढे बघा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स बघा म्हणजे उद्गारवाचक वाक्य. इट इज अ सेंटेन्स दॅट कंटेन्स सरप्राईज ऑर इमोशन. म्हणजे एक आश्चर्य किंवा असे भावना आपल्या व्यक्त केल्या जातात की एखादी गोष्ट, एखादी वस्तू बघून त्यावेळेस एक्सक्लेमेटरी किंवा उद्गारवाचक वाक्याचा वापर होतो. बघा आणि व्हॉट, हाऊ प्लस नाऊन फ्रेज प्लस प्रोनाऊन किंवा नाऊन प्लस व्हर्ब आणि उद्गारवाचक चिन्ह, अशा प्रकारे वाक्याची रचना असते. व्हॉट किंवा हाऊने वाक्य सुरुवात होतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, हाऊ ब्युटिफुल धिस सिटी इज. व्हॉट अ डेलिशियस केक इट इज. आपण म्हणतो ना एखादी गोष्ट बघून, वाव फॅन्टॅस्टिक, हाऊ ब्युटिफुल धिस सिटी इज, व्हॉट अ डेलिशियस केक इट इज. हाऊ वेल शी सिंग्स expresses strong emotions. Happy birthday, Amy. फॅन्टॅस्टिक, लेट्स गो, हे एक्सप्रेशन स्ट्रॉंग इमोशन्ससाठी आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा कशा प्रकारे हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. अशा प्रकारे वाक्याचे हे 4 प्रकार अर्थानुसार आहेत, मिनिंग ॲज पर द मिनिंग. याच्यासाठी तुम्हाला आता असाइनमेंट मी तुम्हाला देतो आहे विद्यार्थी मित्रांनो. आयडेंटिफाय द काइंड्स ऑफ सेंटेन्स फ्रॉम द फॉलोविंग. खालील दिलेल्या वाक्यांपैकी तुम्हाला वाक्यांमधून काय करायचं आहे, काइंड्स ऑफ सेंटेन्स ओळखायचं आहे. या ठिकाणी शी फ्लक्स अँड एग्स इनसाइड द रूम, ही डिडंट रेकग्नाइज मी, forget the past and be in present, don't unfold the paper, give a big round of applause, wow what an amazing idea it is, she didn't do this, call the cops, where did you put the bag, have you gone mad, would you mind my sitting here, you have got a great opportunity, how interesting story it is. Thank you students for watching this.